जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामींनी चाफळ येथे प्रभू श्री रामचंद्रांचे भव्य मंदिर निर्माण केले. आजही चाफळ येथे श्री समर्थ स्थापित प्रभू श्री रामचंद्र भक्तांच्या कल्याणासाठी विराजमान आहेत. या मंदिराच्या निर्माणाची कथा मोठी विलक्षण आणि प्रेरक आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांची भक्ती करून सर्वांचा उद्धार व्हावा यासाठी श्री समर्थांनी चाफळ येथे श्रीराम मंदिर निर्माण करण्याचा संकल्प केला. मंदिरासाठी भूमी मागितल्यानंतर त्यांच्या गावाच्या बाहेर घनदाट निवडुंगाने वेढलेल्या स्मशानभूमीची जमीन देण्यात आली. तिथे मोठमोठी वारुळे होती. त्या वारुळांमध्ये अगदी जहरी असे साप नाग होते. अंधश्रद्धाळू लोकांनी या स्थानाबाबत नाना प्रकारच्या भीतीदायक कथाही पसरवल्या होत्या. त्यामुळे या भागात दिवसा देखील कोणी जात नसे. अशा परिसरात श्री समर्थ आपल्या शिष्यासमवेत पोहोचले. त्यांनी तिथे स्वहस्ते स्वच्छतेचे कार्य सुरू केले. सर्व जमीन समतल झाली, स्वच्छ झाली. सडा, रांगोळी, काम करताना अखंड रामनामाचा जयघोष, संतांचे वास्तव्य, यामुळे सगळीकडे मंगलमय वातावरण निर्माण झाले. मंदिरासाठी अगदी योग्य आणि पवित्र अशी जमीन तयार झाली. एक महान संत आपल्या गावामध्ये येऊन प्रभू श्रीरामांच्या मंदिरासाठी एवढे परिश्रम करत आहेत हे पाहून चाफळकर ग्रामस्थ देखील सरसावले. या कार्यात सहभागी झाले. समर्थ म्हणाले, हे मंदिर आपणा सर्वांचे आहे. आपल्या प्राचीन परंपरेनुसार आपण भिक्षा मागून या मंदिराची उभारणी करू. या कार्यामध्ये प्रत्येकजण सहभागी झाला पाहिजे. प्रत्येकाची वीट रामाच्या सेवेमध्ये अर्पण झाली पाहिजे. श्री समर्थांचा हा उपदेश ऐकून सर्वजण भारावले. समर्थ आणि त्यांचे शिष्य गावोगावी भिक्षा मागू लागले. या भिक्षेतूनच मंदिराचे बांधकाम सुरू झाले. स्वतः श्री समर्थ विटा रचण्याचे काम करीत असत. मंदिराचे काम वेगाने पूर्ण होऊ लागले, परंतु अजून प्रभू श्रीरामांच्या मूर्तीविषयी काहीच हालचाल नव्हती. एक दिवस एका सत्शिष्याने हात जोडून श्री समर्थांना मूर्तीविषयी विचारले. त्यावेळी समर्थ म्हणाले, अरे, हे मंदिर रामाचं आहे. त्यामुळे तिथे कधी आणि कसं प्रगट व्हायचं हे प्रभू स्वतःच ठरवतील. करता करविता राम आहे. आपण केवळ निमित्त मात्र आहोत. हळूहळू सर्वांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली. श्री समर्थ अगदी उत्कटतेने, तळमळीने प्राणप्रिय श्रीरामचंद्रांना प्रगट होण्यासाठी प्रार्थना करत होते. लवकरच प्रभू श्रीरामचंद्रांनी आपले परमभक्त श्री समर्थ रामदास स्वामींच्या प्रार्थनेला प्रतिसाद दिला. श्री समर्थांना दैवी संकेताने अंगापूर जवळच्या डोहामध्ये प्रभू श्रीरामचंद्र आणि अंगाई देवीची मूर्ती प्राप्त झाली. त्याच श्रीराम मूर्तीची चाफळ येथे स्थापना करण्यात आली. अंगाई मातेच्या मूर्तीची स्थापना सज्जनगडावर करण्यात आली. या मूर्ती प्राप्त होण्याआधी श्री समर्थांना जो दैवी संकेत मिळाला होता त्यावेळी खाली दिलेली रचना त्यांनी केलेली आहे. श्री समर्थ म्हणतात, आज माझ्या डोळ्यांच्या पापणीची सतत उघडझाप होते आहे. आज माझ्या डोळ्यांच्या पापणीची सतत उघडझाप होते आहे. बाहू देखील स्फुरण पावत आहेत. हे शुभ संकेत पाहून दीनानाथ प्रभू श्रीरामचंद्र आता लवकरच प्रगट होणार आहेत. ते चाफळला येणार आहेत अशी माझी खात्री झाली आहे. इतकी प्रदीर्घ काळ वाट पाहिल्यानंतर आज हा सोन्याचा दिवस उगवलेला आहे. त्यामुळे माझ्या अंतःकरणामध्ये सुखाचा, आनंदाचा भावकल्लोळ उसळला आहे. कंठ दाटला आहे. डोळे पाण्याने डबडबले आहेत. प्रभू श्रीराम हे माझ्या अगदी जीवाचे जीवलग आहेत. ते माझे सगळे लाड पुरवतात. कृपासागर श्री राघुजींना माझ्या मनात निर्माण होणारा प्रत्येक भाव माहिती असतो. ते अंतर्यामी आहेत. प्रभू कधीही भक्तांची उपेक्षा करीत नाहीत. भक्तांवर संकट आले असता त्यांच्या मदतीला ते धावून जातात. प्रभूचे सगुण साकार दर्शन झाल्यानंतर मन प्रसन्न होते, शांत होते. आम्ही सगळे रामाचे दास आहोत. आम्हाला रामाशिवाय दुसरा आधार नाही. ही सगळी पंचभौतिक प्रकृती रामाच्या आधारावर उभी आहे. रामाशिवाय सर्व निराधार आहे. त्यामुळे उगीच कुठल्या तरी नश्वर आश्रयाची आशा करू नये. भक्ताने प्रभू श्री नागूंच्या चरणांचा आश्रय घ्यावा. हाच खरा शाश्वत आधार आहे. आपण आपले संकुचित अस्तित्व सर्वव्यापी श्रीरामचरणी विलीन करावे. तेच आपले सत्य स्वरूप आहे. स्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर कुठलेही भय नाही, कुठलीही चिंता नाही. बहिर्मुख होऊन उघड्या डोळ्यांनी बाहेर कुठे शोध घेतला
तर मनुष्याला भौतिकदृष्ट्या रामदर्शन होत नाही. मुळात अद्वैत स्वरूप राम सर्वव्यापी आहेत. तिथे द्रष्टा आणि दृश्य असा विषय नाही. हेच सर्वव्यापी रामतत्व सगुण साकार होऊन दशरथनंदन श्रीरामचंद्रांच्या रूपाने अवतीर्ण झाले. कोदंडधारी प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती परमसुंदर मनमोहक आहे. त्यांच्या सगुण स्वरूपाचे चिंतन करता करता मनाला परम आनंदाचा अनुभव येतो. सर्व प्रकारचा शोक संताप नष्ट होतो. हे प्रभू श्रीरामचंद्रा, तुमचे परमकल्याणकारी नाम हाच आमचा प्राण आहे. नामच आमचा श्वास आहे. आम्हाला दुसरं काही कळत नाही. या दिव्य नामामुळेच मोठमोठी पर्वतप्राय संकटे टळली आहेत. हा भवसागर फार खोल आहे. त्यामध्ये अगदी पाषाणासारखे मूढ जीव आहेत. परंतु रामनामाच्या आश्रयामुळे हे मूढ जीव हा अथांग असा भवसागर सुखेनैव तरून जात आहे. त्यामुळे अखंड रामनामस्मरण करणे हाच शाश्वत सुखप्राप्तीचा मार्ग आहे हे पक्के समजून सतत नामस्मरण करणे यातच खरे हित आहे. सचिन जहागीरदार. आता राम येणार आहे. राम येणार आहे. लवे नेत्रपाते स्फुरे आजिबाहे. लवे नेत्रपाते स्फुरे आजिबाहे. दीनानाथ हा राम येणार आहे. लवे नेत्रपाते स्फुरे आजिबाहे. दीनानाथ हा राम येणार आहे. जयाचे नियोगे सुखानंद लोटे. तया देखता अंतरी बाष्प दाटे. जयाचे नियोगे सुखानंद लोटे. तया देखता अंतरी बाष्प दाटे. लये पाळितो राम आम्हा दिनांचे. कृपा सागरू भाव जाणे मनाचे. नुपेक्षी कदा संकटी धाव घाली. तया देखता मानसे ती निवाली. लगा पाहता राघवे वीण नाही. निराधार हे पाहता सर्व काही. चळेना जनी तोची आश्रो धरावा. रघुराजाधार याचा करावा. लपावे अति आदरे रामरूपी. भयातीत निश्चिंत ते स्वस्वरूपी. लपावे अति आदरे रामरूपी. भयातीत निश्चिंत ये स्वस्वरूपी. कदा तो जनी पाहताही दिसेना. सदा ऐक्यतो भिन्न भावे वसेना. लघु लाघवी राम कोदंडधारी. मनी चिंतिता शोक संतापहारी. लघु लाघवी राम कोदंडधारी. मनी चिंतिता शोक संतापहारी. महासंकटे नाम घेता निवारी. महासंकटे नाम घेता निवारी. भवसागरी मूढ पाषाण तारी. लवे नेत्रपाते स्फुरे आजिबाहे. लवे नेत्रपाते स्फुरे आजिबाहे. दीनानाथ हा राम येणार आहे. दीनानाथ हा राम येणार आहे. दीनानाथ हा राम येणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.